आपल्याला पेशंटही वाचवायचं आणि ऑपरेशनही सक्सेसफुल करायचं. पुढे आपल्या केस जिंकायची पण आहे आणि योग्यच माणसाच्या बाजूने जिंकायची. हे माणूस म्हणजे आमच्या डॉक्टर ज्योतिताई आणि त्यांची पूर्ण टीम आणि या सगळ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहा. मी स्वतः म्हणजे इतके दिवस कसं आहे, माझ्यापेक्षा सिनियर लोक होते ना. आता मी राजकारण जेव्हा मी सुरुवात केली, माझं वय किती आहे? माझं वय किती आहे? 46 आहे. हे 47 म्हणतात. हे मला वय ते 47 आहे, 57 म्हणा. मला वय मी मानसिकदृष्ट्या 60 वर्षाची आहे, पण माझं वय एवढं आहे. आणि हे वय असताना मी राजकारणात आले तेव्हा मी किती लहान होते आणि माझ्याबरोबर कोण, हे सगळे दिग्गज होते ना. मुंडे साहेबांच्या हाताखाली मी काम करत होते. तर हे सगळे, आता माझं वय 46 आहे, पण मी सुरू केलं 20 वर्षापूर्वी ना. तर आता मी पुढे गेले राजकारणामध्ये. इतके वर्ष हे सगळे सिनियर होते ना माझ्यापेक्षा. आता जर ज्युनियर लोक आले वयाने, बरं का, हे सगळे लहान झाले ना. आता यांच्याबरोबर काम करणं जरा सोपं जाईल, कारण ते जरा कमी अडतात. जरा चांगलं काही नवीन गोष्ट असेल ते करतात. तर मग आम्ही सगळे बसून चांगले काम करू. आम्ही जग बघितले ना. आता योगेश सारिका सगळे जग फिरून आलेले असतात. फोटो बघते मी व्हॉट्सअपवर, दोघं सुट्टीला गेलेले वगैरे. तर ते त्यांना वाटतं ना तिथे कसं स्वच्छ नाले आहेत. जर्मनीमध्ये आम्ही गेलो, तिकडे कसं स्वच्छ आपण इथे करायला पाहिजे. जेव्हा आम्ही जग पाहतो तर आम्हाला वाटतं ते जग आपल्या देशामध्ये, आपल्या अंगणामध्ये उतरवावं आणि तो प्रयत्न आम्ही नक्की करू. मी स्वतः नुसतं निवडणूक नाही, दर 3 महिन्याला मी शब्द दिलाय, दर 3 महिन्याला आम्ही नगरपालिकेची बैठक घेणार आहे. सगळ्या जेवढ्या नगराध्यक्ष निवडून दिला तुम्ही, आम्ही दर 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक घेऊ. आम्ही चांगला निधी आणू आणि चांगला खर्च करू, योग्य क्वालिटीची कामं करू. आता मला कुणीतरी आता नेत्याने काल म्हणे पंकजाताई पालकमंत्री असताना नाही आले आमच्या